न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। यशोगाथा या विशेष कार्यक्रमात आता आम्ही आहोत पाटोदा तालुक्यातील अंमळनेर या गावामध्ये। या गावातील प्रसिद्ध नामवंत युवा उद्योजक त्याचबरोबर माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांचे विश्वासू शिलेदार एक जवळचे निकटवर्तीय कार्यकर्ते सुरेश शंकरनाथ वारे। सुरेशजी हे एक युवा उद्योजक आहेत, त्यांना उद्योगात यश मिळालेलं आहे। त्यांच्या यशाचा नेमका काय फॉर्म्युला आहे हे सगळं आपल्याला जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आमची टीम अंमळनेर या गावामध्ये दाखल झाली आहे। या गावामध्ये श्री संत वामनभाऊ ट्रेडर्स ते मालक आहेत। आपल्या समोर आहेत सुरेश शंकरनाथ वारे। सुरेशजी, या ठिकाणी यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। तुमचं पूर्ण नाव सांगा। सर सुरेश शंकरनाथ वारे। आणि गाव कोणतं? गाव अंमळनेर। शिक्षण 12वी। बरं, मग घरची पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे बऱ्यापैकी होती का निवळ हलाखीची होती? सर एकदम हलाखीची होती। आणि मग या ठिकाणी घरामध्ये एकूण सदस्य किती? घरामध्ये एकूण सदस्य 9 आहेत। बरं, मग सर्वच या ठिकाणी शेतीवर डिपेंड होते का काही उद्योग होता पहिला? सर शेतीवर डिपेंड होतं। शेतीवर। मग तुम्हाला उद्योगात काय यावं असं वाटलं? उद्योगामध्ये कुठतरी हे करायचं आहे म्हणून आपली परिस्थिती बेकार होती। स्वतःचं नाव कमवायचं आहे की नाही? नाव कमवायसाठी मी ह्या उद्योगात। बरं, आणि मग तुमचं शिक्षण काय झालं नेमकं? माझं शिक्षण 12वी झालं सर। 12वी। मग या ठिकाणी अंमळनेर याच गावची का निवड केली? अंमळनेर गावामध्ये जवळपास 20-25 गावाची वाडी वस्ती आहे। 35 जवळपास छोट्या वाड्या आहेत। बरं, त्याच्यामुळे सेंटर पॉईंट आहे। सेंटर पॉईंट असल्यामुळे मी एक श्री संत वामनभाऊ ट्रेडर्स एक खरं तर एक सुरेख नाव आहे आणि सुरेख उद्योग सुद्धा आहे। मग या श्री संत वामनभाऊ ट्रेडर्स या उद्योगाची उभारणी आपण कशी केली? सर मी शून्यामधून हे निर्माण केलं। बरं, निश्चितपणे तुमचं हे कार्य कौतुकास्पद आहे। जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा असं वाटत होतं का की मी एक चांगला उद्योजक होईल भविष्यामध्ये? वाटत म्हणजे याची आपली हे धरून उभाडी मनाची उभाडी धरून आपण हे केलं की वाटत होतं, त्याच्यामुळे थोडं हे केलं, म्हणजे प्रयत्न केले। कोणाची फसवणूक केली नाही, कोणाला हे केलं, सर्व विश्वासामध्ये घेतले। मग आता घरच्यांना म्हणजे आई वडिलांना खास करून आनंद वाटत असेल? हो, घरच्यांना की लेकराने चांगलं केलं होय की नाही? मग हा श्री संत वामनभाऊ ट्रेडर्स हा उद्योग अंमळनेर या ठिकाणी उभा करत असताना काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर आपण कशी मात केली? सर आपण एक गरीब कुटुंबामधले माणसं होतो। त्याच्यानंतर 2 लाखावर आपण धंदा चालू केला। 2 लाख रुपये। त्याच्यानंतर मला SBI मधून मी शिशी उचलली, मला 5 लाख रुपये शिशी दिली। त्या उद्योगामध्ये मी हळूहळू डेव्हलप करत साधारणतः कधी हा उद्योग आपण सुरू केला? याला 5 वर्ष होऊन गेले सर। बरं, म्हणजे 5 वर्षामध्ये आता पूर्णपणे खरं तर जग बदललं आहे की नाही? हो। तर या ठिकाणी जो लहानसा उद्योग होता तो आता मोठा उद्योग झाला आता। मोठा उद्योग केला। बरं, मग या ठिकाणी अंमळनेर सारख्या ठिकाणी आल्यानंतर या उद्योगाबद्दल माहिती होती का? मग नंतर तुम्ही शिकलात? मग सर मला माहिती नव्हती काही, मी आल्यानंतर इथं शिकलो। बरं, मग कोणी शिकवलं? ग्राहकांनी शिकवलं का? ग्राहक जे मागायचं बाबा हे मला मटेरियल लागते, मी ते हे करून घ्यायचं, टिपून घ्यायचो, त्याच्यानंतर मी मटेरियल मागून घ्यायचो आणि त्याच्यानंतर मी त्यांना द्यायचो। सुरेशजी, मला आणखी विचारायचं, सुरेश या नावाप्रमाणे हा सुरेख आपला हा उद्योग आहे। या ठिकाणी जे काही तुमचं मटेरियल आहे ते नेमकं काय काय मिळतं इथं? माझ्याकडे सर बिल्डिंग मटेरियल टोटलच भेटते। सिमेंट भेटते, लोखंड भेटतं, त्याच्यानंतर पत्रा भेटतो, पाईप भेटतो, अँगल भेटतो, चॅनल भेटतो, रबर, बांधकामासाठी लागणार सगळं टोटल मटेरियल भेटतं। असं लोक म्हणतात की तालुक्यापेक्षा म्हणजे ज्या ठिकाणी तालुक्याला जे मटेरियल मिळतं त्यापेक्षा तुमचे भाव कमी आहेत, मग तुम्हाला हे परवडतं का? सर जे तालुक्यापेक्षा जे आमचे लोक जे जामखेडला जात होते पूर्वी 5 वर्षापूर्वी सर्व बाजारपेठेत जामखेड जायचे, तिथून मटेरियल यायचं। तर मी काय केलं, जामखेडच्याही रेटवर मग त्यांना मटेरियल दिलं। जे जामखेडवाल्याचं मटेरियल ज्या स्पॉटहून येतं त्या स्पॉटहून माझं मटेरियल यायला लागलं। पाहिले आपण की पाटोदा तालुक्यातील श्री संत वामनभाऊ ट्रेडर्सचे मालक असलेले सुरेश शंकरनाथ वारे यांनी कशा पद्धतीने हा उद्योग उभा केला आहे। उद्योग उभारण्याची परिस्थिती नव्हती, अत्यंत हलाखीचे दिवस होते। शेतकरी कुटुंब आणि कुठेतरी वाटत होतं की आपण आपल्या पायावर उभारलं पाहिजे। असं म्हणतात की मनामध्ये जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही। आणि सुरेश वारे यांनी खऱ्या अर्थानं अगदी एक सिद्ध करून दाखवलं आहे आणि एक तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे की जर आपण ठरवलं तर काय करू शकतो। सुरेशजी, या ठिकाणी अंमळनेर या गावामध्ये आपला हा मोठा उद्योग आहे। या उद्योगाचं एक वेगळं नाव तुम्ही तयार केलं आहे, एक ब्रँड तुम्ही बनवलेला आहे। तर ग्राहकाची मनं, त्यांचा विश्वास कशा पद्धतीने आपण संपादन केलं? सर ज्यावेळेस इथं अंमळनेरमध्ये त्यांना का कुठलंच मटेरियल भेटत नव्हतं, एक जर गरज लागलं तर त्यांना जामखेडला जावं लागायचं। ज्यावेळेस मी या स्पॉटमध्ये आलो त्यावेळेस मी लोकांची मनं जिंकली की जिथं जामखेडचा रेट आहे त्या रेटवर इथून मटेरियल तुम्ही घेऊन जा। मग त्यावेळेस मला लोकांची म्हणजे विश्वास बसला आणि त्याच्यानंतर माझ्या दुकानावर यायला ग्राहक। सुरेशजी, आपण या अंमळनेर नगरीमध्ये जसे या ठिकाणी एक आदर्श युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहात,
त्याचबरोबर तुमची आणखी एक वेगळी ओळख आहे, माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांचे आपण अत्यंत विश्वासू जवळचे एक लाडाचे कार्यकर्ते आहात. तर अण्णाबद्दल आपण काय सांगाल? अण्णा एक असं खंबीर नेतृत्व आहे. कोणी गरीब असो, दयाळू असो, कोणी श्रीमंत असो, त्याच्या खंबीरपणे पाठीमागे उभा राहणारा हा माणूस आहे. अर्ध्या रात्रीच्या तुम्ही 12 वाजता फोन करा, 2 वाजता फोन करा, त्या टायमिंगला अण्णा फोनच घेतात. आणि असं नेतृत्व कुठंच लाभणार नाही. जिल्ह्यामध्ये 1 नंबर नेतृत्व असेल तर आमदार सुरेश धस. त्या माणसाला नो चॅलेंज नो टेन्शन. पाहिलं आपण की कार्यकर्ता तेव्हाच प्रेम करतो जेव्हा नेतृत्व तसं असतं. आणि ते सांगतात की सुरेश अण्णा धस साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की कार्यकर्त्यांना बळ देणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मला आणखी विचारायचं की अण्णांचे चिरंजीव जयदत्त भैया, तर भैयाबद्दल काय वाटतं? भैया उद्याचे भावी आमदार आहे आणि ते रात्रंदिवस कष्ट करतायत. लोकांच्या सुखदुःखात जातात, अंत्यविधीला जातात. प्रत्येकाच्या सुखदुःखाला भैया हजर असतात. म्हणून भैयाचं नेतृत्व जबरदस्त आहे, युवा नेतृत्व आहे. पाहिले आपण की या ठिकाणी जयदत्त भैया क्षीरसागर जयदत्त भैया असतील या ठिकाणी सांगतायत की सर्वांचा जर अभ्यास केला आपण तर जयदत्त भैया यांचं सुद्धा नेतृत्व अगदी सुरेख आहे. ते अडीअडचणी धावून जातात. ही होती एक यशोगाथा, एक विशेष मुलाखत सुरेश शंकरनाथ वारे, अंमळनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड, श्री संत वामनभाऊ ट्रेडर्सचे ते मालक आहेत. सुरेशजी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल, अंमळनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड, रामदास तपसेसह संतोष रोकडे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.